आज आपण ट्राय केलेल्या 2 खतरनाक डिश ते कशा होत्या त्यासाठी ब्लॉग आहे ना पूर्ण बघा। तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडका मन आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आता 2 दिवस सुट्ट्या मारल्या होत्या त्यामुळे सकाळी पहिलं आवरून निघालो होतो कॉलेजला। आता दिवस पण एवढे वाईट चालू आहे ना, सकाळी 8ला आणि 6ला उठूनच कॉलेजला जावं लागतं मला। त्यात पण कॉलेजला आलो तर झोप पण लय येत होती मला, त्यामुळे निघालो होतो रूमवर आणि येतानाच आपला मेसचा टिफिन पण घेऊन आलो होतो रूमवर, म्हणलं जेवण करून घेऊ दबाके। आता कॉलेजला हाफ डे मारला होता आज, म्हणून आहे ना डायरेक्ट निघालो होतो अभिनवकडं, कारण त्याला आपल्याला टिफिन द्यायचा होता। आता कार्तिक भाई आणि अभिनव भाई दोघं पण आजारी होते त्यामुळे टिफिन घेऊन आलो त्यांच्यासाठी आणि खाली बसलेले असल्यामुळे मग मी पण बसलो निवांत त्यांच्यापाशी। आता तिथून कुठं हॉस्टेलला आलो होतो तर लगेच चहा घ्यायला आलो होतो। आता एक वेळ कॉलेजला सुट्टी पडली तरी चालेल पण चहा घ्यायला सुट्टी पडली नाही पाहिजे। आणि चहा घेतल्यानंतर शैलेंद्र भाई आणि आम्ही सगळे निघालो होतो मंदिरात जाण्यासाठी। शनिवार असल्यामुळे आज पहिलं मंदिरात आलो होतो आणि तुम्हाला तर माहिती आपण हनुमानाचे किती मोठे भक्त आहे म्हणून दर्शन करून घेतलं। आता बरेच दिवसाचं मंदिरात आलो नव्हतं त्यामुळे आज ठरवलं होतं मंदिरात जाणार म्हणजे जाणार आणि तिथूनच पुन्हा परत आलो होतो नाश्ता करण्यासाठी। आता तुम्हाला तर माहिती मराठी माणूस म्हणल्यावर काहीतरी गरम तडका फडकी झालंच पाहिजे, त्यामुळे आज आम्ही घेतलं होतं पॅटीस, म्हणलं पॅटीस ट्राय करून बघू कसा आहे। तर तो पॅटीस 20 रुपयाला होता आणि तो पण एकदम खतरनाक होता। त्यानंतर शैलेंद्र भाईच्या सजेशनवर आपण आलो होतो चायनीज खायला आणि तिथं आपण ग्रेव्ही मंचुरियन घेतलं होतं, ते पण एकदम ऑसम होतं। आता ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि फॉलो नक्की करा, असेच आपण फूड ब्लॉग बनवत जाऊ।